पश्चिम बंगालमध्ये मोदींचं वादळ ममता बॅनर्जी रोखू शकतात का? तर आज आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। 34 वर्षे राज्य करणाऱ्या डाव्या सरकारच्या विरोधात 2011 मध्ये ऐतिहासिक विजय नोंदवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत आणि नंतर 2016च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 पैकी 34 जागा जिंकून राज्यात आपले अस्तित्व प्रस्थापित केले होते। पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकून सर्वांनाच चकित केले। 2024च्या निवडणुकीत एनडीए साठी 400चा आकडा पार करण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या भाजपला 2019 प्रमाणे पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवता येईल का? विशेषतः भ्रष्टाचार, बेरोजगारी असे मोठे प्रश्न असताना हे शक्य आहे का? तर नमस्कार, मी शिवानी पाटणे आणि आपलं मॅक्स महाराष्ट्रावर स्वागत आहे। इंडिया आघाडीपासून फारकत घेतलेल्या आणि सर्व 42 जागांवर निवडणुका लढवणाऱ्या टीएमसी साठी आव्हान आहे की ते पंतप्रधान मोदींना एका हाती रोखू शकतात। हे त्यांच्या टीकाकारांना दाखवून देणे असे झाल्यास देशातील विरोधी पक्ष नेत्यांमध्ये ममता बॅनर्जींचा कौल वाढेल। मात्र तसे न झाल्यास आणखी नेते पक्षातून फुटण्याची चर्चा असून पुढील विधानसभेत पक्षाच्या संभाव्य कामगिरीवर प्रश्न उपस्थित होण्याची भीती आहे। अशातच तृणमूलचे दोन बलाढ्य नेते अनुब्रत मंडल आणि पार्थ चॅटर्जी सारखे नेते तुरुंगात आहेत आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत। शेवटी काय होईल हे सांगणे आता कठीण आहे, पण बंगालमध्ये भाजपने जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत। पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्या पश्चिम बंगालमध्ये वारंवार होणाऱ्या सभा, टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजपची प्रसिद्धी आणि अनेक कामे। उत्तर भारतात राजकीय शिखरावर पोहोचलेल्या भाजपला पश्चिम बंगाल आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे माहीत आहे, त्यामुळे येथे चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे। पण भाजप समोरील आव्हाने काही कमी नाहीत। 15 मार्चच्या संध्याकाळी कोलकाता येथील भाजप नेते शमीक भट्टाचार्य यांच्या घराच्या गेटवर कॅमेरा घेऊन पत्रकारांची गर्दी होती। समोर एका उंच लाकडी टेबलावर माईकचा स्टॅक होता। खोलीच्या आत भिंतीवर लावलेल्या टीव्हीवर दिल्ली भाजपच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जात होते। पडद्यावर टीएमसी नेते अर्जुन सिंह आणि दिवेंदु अधिकारी होते, जे पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले होते। राज्यात पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची मोठी यादी आहे। पत्रकार परिषद संपल्यानंतर 40 वर्षांपासून संघटनेशी जोडलेले शमीक भट्टाचार्य म्हणाले की अमित शहाजी 35 जागांवर बोललेत, आम्ही ते खरे करण्यासाठी काम करत आहोत। लोकांनी तृणमूलला नाकारले आहे असे मानले जाते की 2019च्या लोकसभा निकालाचे एक कारण म्हणजे भाजपच्या बाजूने टीएमसी विरोधी मतांचे एकत्रीकरण। आता आपण समजून घेऊया की भाजपसाठी पश्चिम बंगालमध्ये नेमकी काय आव्हाने असतील ती। पश्चिम बंगालमधील भाजपच्या आव्हानांबद्दल बोलताना बंगालमध्ये दीदींना टक्कर देण्यासाठी भाजपकडे मजबूत संघटन किंवा कोणताही मोठा चेहरा नाहीये आणि भाजपचे अनेक नेते टीएमसी मधून आलेले आहेत असे वारंवार ऐकायला मिळते। टीएमसीच्या तळागाळातील मजबूत संघटनेसमोर भाजपचा उदय होणे काही सोपे नाही असे लोकांचे म्हणणे आहे। शुभेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालमध्ये भाजपचा चेहरा आहेत। ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जाणारे शुभेंदु यांनी 2020 मध्ये टीएमसीच्या अनेक नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता। आता त्यांचे भाऊ दिवेंदु अधिकारी, अर्जुन सिंह आणि तपस रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय। पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात असल्याने मुस्लिम समाजाची मतही महत्त्वाची मानली जातात। त्या ठिकाणी भाजप मुस्लिमांच्या विरोधात आहे आणि मुस्लिम देखील टीएमसीच्या विरोधात आहेत। परंतु मुस्लिमांना टीएमसीला मत देण्याशिवाय पर्याय नसल्याने ती मुस्लिम समाजाची मतं ही टीएमसीला जाण्याची शक्यता आहे। जर आपण बंगालमधील मुस्लिमांशी बोललो तर ते म्हणतात की शिक्षण आणि बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत। सरकारचे काम धर्मासाठी काम करणे नाही तर सर्वांच्या कल्याणासाठी काम करणे आहे। मोदी ज्या दिशेने जात आहेत त्याच दिशेने ममताही जात आहेत, त्यामुळे मुस्लिम समाजाची मते सॉफ्ट हिंदुत्वाकडे जाणार आहेत। काय असणार आहे भाजपचा पलटवार ते आता आपण जाणून घेऊयात। भाजप मतदारांना स्थिर सरकार देण्याचे आश्वासन देत असून भाजपला राज्य सरकारवर हल्लाबोल करण्याचा मोठा मुद्दा दिलाय। भ्रष्टाचार, शिक्षक घोटाळा, महिलांचा आदर आणि टीएमसीची डागाळलेली प्रतिमा हा मोठा मुद्दा बनलाय। बशीरहाट लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या संदेशखळी येथील महिलांनी स्थानिक टीएमसी नेत्यांवर लैंगिक छळ आणि शेतजमिनीवर कब्जा केल्याचा आरोप केलाय। भाजपने टीएमसीवर भ्रष्टाचारासंदर्भात काय हल्ला केलाय समजून घेऊयात।
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या आगमनानंतर प्रथमच भ्रष्टाचार हा मुद्दा बनल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। पीडीएस घोटाळा, गुरांची तस्करी घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, मंत्री यांची अटक आदींमुळे सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झालाय। तृणमूल भ्रष्टाचाराचे आरोप आणि तपास यंत्रणांच्या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित म्हणत असताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की प्रत्येक राज्यात भ्रष्टाचार आहे, परंतु सरकारमध्ये कमी भ्रष्टाचार आहे, परंतु येथे संपूर्ण सरकार भ्रष्ट आहे। त्यामुळे टीएमसी विरोधात भाजपनेही मुद्दा बनवलाय। त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीशिवाय ममता बॅनर्जी भाजप मोदीचं वादळ रोखू शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, अजूनही तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेचच करा।